नमस्कार मित्रांनो, शासन साथीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्या समोर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक विषय घेऊन आलो आहे। एसीबीने कार्यवाही केली, पण पुढे काय? एखादा नागरिक धाडस करून भ्रष्टाचाराची तक्रार करतो, एसीबी त्यावर तक्रारीचा पाठपुरावा करते, गोपनीय पद्धतीने अत्यंत गोपनीय पद्धतीने पडताळणी करते आणि एखादा लाच स्वीकारणारा कर्मचारी त्यात पकडला जातो। कारवाई होते, चर्चा होते, पेपरला बातमी येते, पण त्याचं पुढं काय? त्या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय झालं हे उत्तर शोधताना मी सहज एसीबीच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर गेलो। त्या वेबसाईटवर दिसलेली बाब अत्यंत गंभीर आहे। 31 जुलै 2026च्या अहवालानुसार चार्जशीट दाखल करण्यासाठी राज्य सरकारकडे 456 कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव प्रलंबित असल्याची मला तिथं माहिती मिळाली। यापैकी 348 कर्मचारी हे सक्षम प्राधिकरणाकडे, तर 108 कर्मचारी हे राज्य सरकारकडे प्रलंबित असल्याचे अहवालात नमूद आहे आणि तो अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे। म्हणजे एसीबीने कार्यवाही केली, एवढ्यावर न थांबता पुढे काय झालं याविषयी हाही विषय चर्चा करणं जास्त गरजेचं आहे। शासनाचा 5 जून 2025चा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढला। या निर्णयानुसार एसीबीला जर एखादा ट्रॅपमध्ये सरकारी कर्मचारी अडकला तर 3 महिन्याच्या आत मसुदा अभियोग म्हणजे मसुदा चार्जशीट संबंधित जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील, सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे आणि त्या सक्षम प्राधिकरणाने 3 महिन्याच्या आत त्याला निकाली काढायचा आहे। मग तो निकाल असा असू शकतो, निर्दोष असू शकतो, दोषी असू शकतो, दोन्ही बाजूने तो निकाली काढणं गरजेचं आहे। मात्र असं असताना देखील ही जी यादी आहे या यादीमध्ये 4-4 वर्षापासून अधिकारी आहे ते प्रलंबित आहे, त्यांचे प्रस्ताव मंत्रालयात आजही प्रलंबित आहे आणि ती यादी उपलब्ध आहे। म्हणजे ती यादी आताही तुम्ही जर वेबसाईटवर गेले एसीबीच्या तर संकीर्ण विभागामध्ये ती यादी उपलब्ध आहे। मग हा प्रश्न येतो, मग हे शासन निर्णय किंवा एसीबीच्या ज्या कार्यवाह्या आहे या फक्त सामान्य लोकांसाठीच आहे का? सामान्य माणूस जर एखाद्या वेळेस कंटाळला, सरकारी काम झालं नाही त्याचं, तर तो मोठी हिम्मत करून, मोठं धाडस करून एसीबीला भेटतो, एसीबीकडून मार्गदर्शन घेतो, ट्रॅप करतो, पण एखाद्या कर्मचारीस त्याला म्हणजे नोकरी घालवायची इच्छा नसतानाही त्याला ती प्रक्रियातून जावं लागतं त्याला। मग एसीबी पण प्रामाणिकपणे अत्यंत गोपनीय पद्धतीने काम करते, पण पुढे जर राज्य सरकारचे कर्मचारी अशा प्रस्तावांना अडखूत घालत असतील तर मग न्याय मागायचा कोणाकडे? हा साधा आणि सोपा प्रश्न आहे। यासाठी मी परवाच्या दिवशी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांना लेखी तक्रार दिली आहे। अँटी करप्शन ब्युरोच्या वेबसाईट म्हणजे संकेतस्थळावरून मिळालेली यादी आणि सर्व महत्त्वाचे दस्तावेज रायटिंगमध्ये आपण दोन्ही महोदयांना दिले आहे। मला खात्री आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस जेव्हा त्यांच्यापर्यंत जर माझी तक्रार गेली तर नक्कीच यामध्ये पॉझिटिव्ह विचार करतील आणि नक्कीच प्रशासनाला कडक सूचना देतील। शिवाय मान्य लोकायुक्त ज्यांचं कामच भ्रष्टाचारांच्या विरोधात आलेल्या तक्रारीचं निरसन करायचं आहे, तर त्यांना देखील मी रेडी मटेरियल दिलं आहे का ऑलरेडी ज्या लोकांनी लाच स्वीकारण्यासाठी प्रयत्न केले अशा लोकांवर एसीबीने केलेल्या कार्यवाह्या सर्व पुरावे असताना तरीसुद्धा राज्य सरकार जर त्यांना अभियोग म्हणजे चार्जशीटसाठी जर साधी परवानगी देत नसेल तर मग कसं आहे? कोण विचारेल हा प्रश्न? शिवाय या स्वरूपामध्ये सर्व कार्यवाह्या निष्पन्न झालेले 217 कर्मचारी असे का त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित आहे राज्य सरकारकडे। त्या कर्मचाऱ्यांवर देखील अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही। तिथेही तोच प्रश्न निर्माण होतो, जर सर्व सिद्ध झालं, सर्व गोष्टी सिद्ध झाल्या, मग ह्या कर्मचाऱ्यांचे नेमके पाठीराखे कोण आहे? असे भ्रष्ट कर्मचारी आजही जर विविध विभागामध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करत असतील तर खरंच समाजाला न्याय देत असतील का? ते का अजूनही त्यांचे पैसे घेण्याचे काम किंवा लाच स्वीकारण्याचं काम चालू असेल? नेमकं याच्यावर
राज्य सरकार काय कठोर पावलं उचलतं हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे शासन साथीच्या वतीनं आपण याचा नक्कीच पाठपुरावा करणार आहोत आणि आपल्यालाही आवाहन करण्यात येत आहे, आपणही एसीबीचं संकेतस्थळ तपासा. सर्व मित्रांना मी आवाहन करतो, तिथं संकीर्ण विभागामध्ये या याद्या समाविष्ट करण्यात आल्या आहे. वर्षनिहाय याद्या तुम्हाला मिळतील तिथं पाहायला. त्या याद्या तपासा आणि मी काय खोटं बोलतो हेही तपासा. संबंधित विभाग प्रमुख यांना लाजा वाटल्या पाहिजे थोड्याशा, की जर एक अधिकारी लाच घेतो, तो पकडला जातो, त्याच्यावर नेमकं का वरदहस्त ठेवायचा, काय कारण? एकदा कर्मचारी लाच घेताना पकडल्यानंतर तो इतका मस्तावलेला राहतो का तो नंतर कोणालाच जुमानू शकत नाही. आणि विशेष बाब म्हणजे असं निदर्शनास आलंय का त्या अधिकाऱ्यांचा 100% त्यांना चांगला विभाग देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, त्यांची काहीतरी सेटिंग झालेली आहे आणि या सेटिंगमुळे त्यांनी काहीतरी आर्थिक देवाणघेवाणही केली असावी. मग ते पैसे वसूल करण्यासाठी ते परत परत लाचेचा आधार का नाही घेणार? अँटी करप्शन ब्युरो जर इतकं प्रामाणिकपणे काम करत असेल तर अशा विभागाची गरजच नाही असं म्हणून ते कार्यालय बंद करून टाका, अशी माझी साधी मागणी आहे. आणि मी ती मागणी रायटिंगमध्ये सुद्धा मांडली आहे. त्यामुळे आज फक्त मला असं वाटलं का हा आपण व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे आणि हा जगाला सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुद्धा हा विषय कळायला पाहिजे. म्हणून या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवला. धन्यवाद.